Good morning, student. We see this next concept of equity shares. Equity shares are also known as ordinary shares. Companies Act defines equity shares as those shares which are not preference shares. So the simple definition of equity shares, those shares which are not preference shares. The above definition reveals that the number one, the equity shares do not enjoy preference for dividend. And then second, the equity shares do not have priority for repayment of capital at the time of winding up of the company. समहक्क भाग इक्विटी शेअर्स म्हणजे काय तर समहक्क भाग कशा म्हणायचं आहे की जे भाग अग्रहक्क भाग नाहीत अशा भागांना समहक्क भाग असं म्हटलं जातं. म्हणजेच काय ते दोन वैशिष्ट्य सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिलं आहे की समहक्क भागधारकांना हे अग्रक्रमाने त्यांना लाभांशाची परतफेड केली जात नाही. म्हणजेच काय तर अग्रहक्क भागधारक आहे त्या अग्रहक्क भागधारकांना प्रथम लाभांशाचं वाटप केलं जातं आणि त्यानंतर समहक्क भागधारकांना लाभांशाचं वाटप केलं जातं. And the second one is the equity shares do not have priority for repayment of this capital at the time of winding up of the company. म्हणजे कंपनी विसर्जनानंतर जेव्हा कंपनीचं विसर्जन होणार आहे त्या विसर्जनानंतर आधी सगळ्यात प्रथम आहे अग्रहक्क भागधारकांना त्यांच्या भांडवलाची परतफेड केली जाते आणि त्यानंतर समहक्क भागधारकांना त्याच्या भांडवलाची परतफेड केली जाणार आहे. ही दोन वैशिष्ट्ये सांगतात इक्विटी शेअरची समहक्क भागांची. द नेक्स्ट पॉईंट्स ऑफ features of equity shares. The first points of features, permanent capital. So this permanent capital means what? Equity shares are irredeemable shares. The amount received from equity shares is not refundable by the company during its lifetime. Equity shares become refundable only in the event of winding up of the company or company decide to buy back shares. Thus, equity shares capital is long-term and permanent capital of the company. पहिलं वैशिष्ट्य सांगितलं समहक्क भागांचं परमनंट कॅपिटल. त्याला कायमस्वरूपी भांडवल असं म्हटलं तर त्या कायमस्वरूपी भांडवल म्हणजे काय की कंपनीनं एकदा काही इक्विटी शेअर म्हणजे समहक्क भागांच्या माध्यमातून भांडवल जमा केलं की त्या भांडवलाची परतफेड ही कंपनीचं अस्तित्व असेपर्यंत कंपनीला ते केलं जात नाही किंवा कंपनी ते परत करत नाही. त्याच्यामुळे त्याच्यातून जमा केलेलं भांडवल हे कंपनीकडे कायमस्वरूपी राहतं म्हणून त्यालाच परमनंट किंवा कायमस्वरूपी भांडवल असं म्हटलं जातं. नेक्स्ट ऑफ फ्लक्च्युएटिंग डिव्हिडंड. Equity shares do not have a fixed rate of dividend. The rate of dividend depends upon amount of profit earned by company. If company earn more profit, dividend is paid at higher rate. On the other hand, if there is insufficient profit or loss, board of directors may postpone the payment of dividend. Equity shareholders cannot compel them to declare and pay dividend. The income of equity shares is uncertain and irregular. The equity shares get dividend at fluctuating rate. Second point is fluctuating dividend. लाभांशाचा बदलता दर. याच काय की समहक्क भागधारकांना हे निश्चित म्हणजे फिक्स रेटने त्यांना काय केलं जात नाही लाभांशाची परतफेड केली जात नाही. तर अग्रहक्क भागधारकांना ही लाभांशाची परतफेड करताना त्यांना फिक्स किंवा निश्चित दराने त्यांना लाभांश परत केलं जातं. तर समहक्क भागधारकांना लाभांशाचं वाटप करत असताना त्याचा रेट हा बदलता असतो, तो स्थिर नसतो. त्याचबरोबर कंपनीला जर प्रॉफिट झाला तरच कंपनी या लाभांशाचं वाटप करते, अन्यथा ते लाभांश कंपनी त्या समहक्क भागधारकांना करत नाही. त्याच्यामुळे ती एक मोठी रिस्क किंवा तो एक मोठा धोका त्या समहक्क भागधारकांना स्वीकारावा लागतो. द नेक्स्ट पॉईंट्स ऑफ नंबर थर्ड, राईट्स. हक्क. इक्विटी शेअरहोल्डर्स एन्जॉय सर्टन राईट्स. द नंबर 1, राईट टू वोट. It is the
basic right of equity shareholders through which they elect directors, alter memorandum and articles of association etc. The फर्स्ट राईट्स म्हणजे पहिला त्यांचा हक्क कोणता सांगितलेला आहे, द राईट ऑफ वोट, मतदान करण्याचा अधिकार. त्यामध्ये सांगितलेलं आहे की समहक्क भागधारक हे ज्यावेळेस कंपनीचे डायरेक्टर्स म्हणजे कंपनीचे संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळाची नियुक्ती करायची असेल तर ते समहक्क भागधारक संचालकांची नियुक्ती करू शकतात. त्याचबरोबर अल्टर मेमोरँडम, मेमोरँडम मीन्स घटनापत्रक, कंपनीचे जे काही घटनापत्रक आहे ते घटनापत्रकामध्ये जर बदल करायचा असेल तर ते बदल करण्याचा अधिकार त्या समहक्क भागधारकाला आहे. अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन, त्याचबरोबर आर्टिकल्स ऑफ असोसिएशन म्हणजेच काय तर नियमावली, कंपनीच्या नियमावलीमध्ये बदल करण्याचा अधिकार ह्या समहक्क भागधारकांना आहे. द राईट ऑफ वोट, द फर्स्ट ऑफ इलेक्ट ऑफ डायरेक्टर्स, सेकंड अल्टर ऑफ मेमोरँडम अँड अल्टर ऑफ आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. Next point number B, rights. Right to shares in profit. It is an important right of equity shareholders. They have right to share in profit when distributed as dividend. If the company is successful and make handsome profit, they have advantages of getting large dividend. कंपनीच्या अतिरिक्त नफ्यामध्ये त्यांना हक्क दिला जातो. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की कंपनीने लाभांशाचं वाटप केलेलं आहे आणि लाभांशाचं वाटप करूनही कंपनीकडे अजून बराचसा नफा शिल्लक राहत असेल तर त्या राहिलेल्या नफ्यामध्ये सुद्धा सहभाग मिळण्याचा अधिकार या समहक्क भागधारकांना आहे. नेक्स्ट वन नंबर थर्ड, राईट टू इन्स्पेक्ट बुक्स. Equity shareholders have right to inspect statutory books of their company. कंपनीची हिशेब पुस्तके तपासण्याचा अधिकार. ज्यावेळेस समहक्क भागधारक आहे त्या समहक्क भागधारकांना कंपनी जी काही वैधानिक पुस्तकं आहेत, स्टॅट्युटरी बुक्स मीन्स जी काही वैधानिक किंवा कायदेशीर जी पुस्तकं आहेत ते कायदेशीर पुस्तके तपासून पाहण्याचा अधिकार त्यांना देण्यात आलेला आहे. नेक्स्ट वन नंबर फोर्थ इन डी, राईट टू ट्रान्सफर ऑफ शेअर्स. The equity shareholders enjoy the right to transfer shares as per the procedure laid down in the articles of association. कंपनी काय भागांचे हस्तांतर करण्याचा अधिकार. समहक्क भागधारक आहे त्या समहक्क भागधारकांना त्यांच्या नावे असलेले जे भाग आहेत ते भाग हे दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. द नेक्स्ट पॉईंट नंबर फोर्थ ऑफ नो प्रोफेशनल राईट. Equity shareholders do not enjoy professional right in respect of payment of dividend. They are paid dividend only after dividend on preference shares has been paid. Similarly, at the time of winding up of the company, the equity shareholders are paid last. Further, if no surplus amount is available, equity shareholders will not get anything. अग्रक्रम नाही म्हणजेच काय की समहक्क भागधारकांना आताच आपण पाहिलं की समहक्क भागधारकांना लाभांश देत असताना प्रथम हक्क हा अग्रहक्क भागधारकांचा आहे. म्हणजेच अग्रहक्क भागधारकांना आधी लाभांशाचं वाटप केलं जाईल आणि त्यानंतर समहक्क भागधारकांना लाभांशाचं वाटप केलं जातं. त्याचबरोबर कंपनी विसर्जनाच्या वेळी जेव्हा भांडवलाची परतफेड करायची असेल, जे भांडवल परत जेव्हा केलं त्यावेळेस भांडवल परत करत असताना अग्रहक्क भागधारकांचं भांडवल हे आधी द्यायचं आहे आणि मग त्यातून जर काही शिल्लक राहत असेल तर त्यातून समहक्क भागधारकांचं भांडवल परत करायचं आहे. त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा अग्रक्रम दिला जात नाही. नेक्स्ट वन नंबर 5, कंट्रोलिंग पॉवर. द कंट्रोल ऑफ कंपनी इज vested with the equity shareholders. They are often described as real masters of the company. It is because they enjoy exclusive voting rights. The Act provides the right to cast vote in proportion to shareholding. They can exercise their voting right by proxies without even attending meeting in person. So
By exercising voting right, they can participate in the management and affairs of the company. They elect their representatives called directors for management of the company. They are allowed to vote on all matters discussed at the general meeting. Thus, equity shareholders enjoy control over the company. So, this controlling power means जे कंपनीचे जे काही समहक्क भागधारक त्या समहक्क भागधारकांना बरेचसे अधिकार दिलेले आहेत. त्याचमधला अजून एक अधिकार म्हणजेच काय करू शकतात ते वोटिंग करू शकतात. मग ते वोटिंग करत असताना ते स्वतःच्या प्रोक्सी अपॉइंट करू शकतात. प्रोक्सी म्हणजेच काय प्रतिनिधी. समजा एखाद्या सभेला जर ते उपस्थित राहू शकत नसतील तर त्या आपल्या वतीनं त्या मिटिंगला उपस्थित राहण्यासाठी इतर व्यक्तीची नियुक्ती करू शकतात. त्याला प्रोक्सी असं म्हटलं जातं की त्या प्रोक्सीच्या वतीनं ते त्या कंपनीची मिटिंग काय करू शकतात अटेंड करू शकतात. त्याचबरोबर त्या व्यक्तीकडून ते वोटिंगसुद्धा करून घेऊ शकतात आणि त्याच्याकडून कंपनीचे जे काही डायरेक्टर्स आहे ते डायरेक्टरची काय करतात ते अपॉइंटमेंट करतात. म्हणजे समहक्क भागधारक स्वतःमधूनच त्या डायरेक्टरची अपॉइंटमेंट करत असल्यामुळे कंपनीवरती मोठ्या प्रमाणावरती त्यांचं नियंत्रण स्वतःचं राहू शकतं. नेक्स्ट पॉईंट, रिस्क. इक्विटी शेअरहोल्डर्स बेअर मॅक्झिमम रिस्क इन द कंपनी. They are described as shock absorbers when company has financial crisis. If the income of company fails, the rate of dividend also comes down. Due to this, market value of equity shares comes down, resulting into capital loss. Thus, equity shareholders are main risk takers. So, this first of equity shareholders are the रिस्क टेकर्स. ज्यावेळेस काय होतं रिस्क मीन्स जोखीम. ज्यावेळेस काय होतं की जे काही समहक्क भागधारक आहे ते समहक्क भागधारकांना प्रत्येक वेळेस लाभांशाचं वाटप होईलच असं नाही. तर ज्यावेळेस कंपनीला जर तोटा झालेला असेल तर त्यावेळेस त्या समहक्क भागधारकांना लाभांशाचं वाटप केलं जात नाही किंवा केलं जात असेल तर ते थोड्या प्रमाणामध्ये ते लाभांशाचं वाटप होतं. त्यामुळे सगळ्यात मोठी जोखीम हे समहक्क भागधारक स्वीकारत असतात. Next points of residual claimants. Equity shareholders as owner are residual claimants to all earning after expenses, taxes, etc. are paid. A residual claimant means the last claim on the earning of company. So this residual claim means the last claim on the earning of company. Although equity shareholders come last, they have advantages of receiving entire earning that is left over. रेसिड्युअल क्लेम अवशेष भागाचा हक्कदार की ज्यावेळेस कंपनीचे जे काही समहक्क भागधारक आहेत ते समहक्क भागधारकांना कंपनीचे जे काही विविध खर्च आहेत ते खर्च त्याचबरोबर कंपनीचे काही विविध कर आहेत ते कर म्हणजे सगळे खर्च आणि कर कंपनीचे पेड झाले की त्यानंतरला कंपनीची काही संपत्ती किंवा संपत्ती राहते किंवा जे काही नफा राहतो त्या नफ्यामध्ये त्यांना अधिकार ह्या समहक्क भागधारकांना दिला जातो. म्हणजेच कंपनीला जास्तीत जास्त नफा झाला असेल त्यावेळेस तो नफातला काही खर्च कंपनी काय करते ते पेड करते देते. त्यातून जो काही जास्त नफा राहील तो नफा फक्त मिळवण्याचा अधिकार त्या समहक्क भागधारकांनाच दिलेला आहे. हा एक फायदा त्या समहक्क भागधारकांना मिळतो. नेक्स्ट वन ऑफ नंबर 8, नो चार्ज ऑन ॲसेट्स. The equity shares do not create any charges over assets of the company. कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार नाही. समहक्क भागधारकांना कंपनीच्या कुठल्याही मालमत्तेवर स्वतः वैयक्तिकरित्या हक्क दाखवता येत नाही. नेक्स्ट पॉईंट, बोनस इश्यू. बोनस शेअर्स आर इश्यू ॲज अ गिफ्ट टू इक्विटी शेअरहोल्डर्स. These shares are issued free of cost to existing equity shareholders. These are issued out of accumulated profit. Bonus shares are issued in proportion to the share held. Thus, capital investment of equity shareholders tend to grow on its own. This benefit is available only to the equity shareholders. So, this बोनस इश्यू मीन्स बोनस भाग किंवा त्याला अधिलाभांश भाग असं म्हटलं जातं. बोनस भाग हे समहक्क भागधारकांना फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे कोणताही मोबदला न घेता त्यांनी आधीच धारण केलेले जे काही भाग आहेत त्या भागांच्या प्रमाणामध्ये वाटप केले जाते. हा हक्क फक्त समहक्क भागधारकांना राखून ठेवण्यात आलेला आहे.
कंपनीला झालेल्या एकूण नफ्याच्या प्रमाणामध्ये ह्या बोनस भागांचे वाटप केले जाते. नेक्स्ट पॉईंट ऑफ right issue. When a company needs more funds for expansion purpose and raise further capital by issue of shares, the existing equity shareholders may be given priority to get newly offered shares. This is called right issue. The shares are offered to equity shareholders first in proportion to their existing shareholders. Right issue means हक्क भाग. समहक्क भागधारकांना ज्यावेळेस कंपनी काय करते की भांडवल कंपनीने उभं केलेलं आहे किंवा जमा केलेलं आहे, त्यानंतर पुन्हा नव्याने कंपनी जर भांडवल उभं करणार असेल, जमा करणार असेल, आणि त्यावेळेस कंपनी जेव्हा नवीन भाग विक्रीस काढते त्यावेळेस ते भाग विकत घेण्याचा पहिला अधिकार हे आधीच्या म्हणजे विद्यमान भागधारकांना दिला जातो. त्या भागांनाच राईट इश्यू किंवा हक्क भाग असं म्हटलं जातं. नेक्स्ट पॉईंट ऑफ फेस व्हॅल्यू. The face value of equity shares is low. It can generally ₹10 per shares or even ₹1 per shares. Face value दर्शनी मूल्य. समहक्क भागांचे दर्शनी मूल्य हे ₹1 ते ₹10 या दरम्यान असते. म्हणजे अत्यंत कमी हे मूल्य दर्शनी मूल्य त्या समहक्क भागांचे ठेवण्यात आलेले आहे. नेक्स्ट पॉईंट्स ऑफ मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स fluctuate according to the demand and supply of these shares. The demand and supply of equity shares depend on profit earned and dividend declared. When a company earns profits, market value of its shares increase. On the other hand, when it increases loss, the market value of its shares decrease. There are frequently fluctuations in the market value of equity shares in comparison to other securities. Therefore, equity shares are more appealing to the speculator. मार्केट व्हॅल्यू म्हणजे बाजार मूल्य. समहक्क भागांचे बाजार मूल्य सतत बदलत असतं. हे बाजार मूल्य कंपनीला झालेला एकूण जो नफा आहे त्या नफ्यावरती ठरत असतं. म्हणजे कंपनीने एकूण नफा जास्त कमवला असेल तर साहजिकच कंपनीचे जे भागांचे जे बाजार मूल्य आहे ते बाजार मूल्य काय होणार आहे, वाढणार आहे. याच्या उलट जर कंपनीला जर लॉस झाला, तोटा झाला असेल तर त्यावेळेस मात्र त्या समहक्क भागांचे बाजार मूल्य काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि लास्ट पॉईंट नंबर 13, कॅपिटल ॲप्रिसिएशन. Shares capital appreciation take place when market value of shares increase in the shares market. Profitability and prosperity of the companies enhance reputation of company in the share market and it facilitates appreciation of market value of equity shares. कॅपिटल ॲप्रिसिएशन मीन्स भांडवल वृद्धी. कंपनीला ज्या पद्धतीने कंपनीचे काय बाजार मूल्य आहे म्हणजे भागांचे जे बाजार मूल्य वाढत असेल तर साहजिकच कंपनीच्या भांडवल वृद्धीमध्ये काय होते, वाढ होते. याच्या उलट कंपनीचे बाजार मूल्य कमी झाले की कंपनीची जी भांडवल वृद्धी आहे ती काय होणार आहे, घसरणार आहे. त्यामुळे कंपनीच्या बाजार मूल्यामध्ये वाढ होणं फार गरजेचं आहे. थँक्यू.